सॉरी, मधुराची आठवण आली. राहू दे, तू स्वतःला सावर आली. तिला मी बघतो. काय झालं डोळ्याला? बाबा आल्यावर कळलं का? नंतर बाबा आला. चला बाहेर जाऊ फिरायला. चला. अहो, मला एकटीला सोडून नका ना जाऊ. एकटीला सगळ्या आठवणी खायला उठतात. मला तुला एकटीला कधीच सोडायचं नव्हतं मंजिरी. तुझ्याच कर्मानं तू एकटी पडलीस. काय काय करतो बाबाकडे याच्यात लढत होते तू? इथेच थांबूया. बाबा गोष्ट सांगणार आहे. कोणाची बरं गोष्ट सांगायची? एक होती खाऊ, एक होत तू. झालं का? प्रिया, आत्या, आत्या, प्रिया, प्रिया, कशी आहेस? मला विचारतेस आणि स्वतःच्या डोळ्यात पाणी आलं. आत्या, आत्या, प्लीज प्लीज रडू नको. बघ, माझी शपथ आहे तुला, नको रडू. नाही रड. प्रिया, तुला लय भूक लागली असेल ना? हे बघ, मी तुझ्यासाठी डबा घेऊन आले. मी तिला आतमध्ये जाऊन चालू शकते का? जरा ये, उघडा ना. काय नाही, जे काय द्यायचं ते इथूनच जा. राहू दे आत्या, तू बस. मी इथंच बसते. बस तू. अगं बस ग, बस. अगं बस. लय भूक लागली असेल ना? बघ, हे बघ, मी आहे ना तुझ्या आवडीची भाजी करून आणली. खा. प्रिया, माझं एक ऐकशील? नाही म्हणजे बरेच दिवसापासून सांगायचं होतं, पण तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतीस. आत्या, बोल ना. बघ ना प्रिया, बरोबर आहे म्हणत सगळं चुकतच गेलं ना आपलं. तुझं सोड, तू तरुण आहेस. तुला अशी ओढ वाटणं साहजिकच आहे. पण मला तरी कळत होतं ना काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे. मी तरी तुला अडवायला हवं होतं. समध्या गोष्टींना, समध्या चुकांना मॅच खतपाणी घातली. पण प्रिया, अजून बी येळ गेलेली नाही. हे बघ, आता शहाणपणा आलं तरी लय मोठं आहे बघ. माझं ऐकशील? इथून बाहेर पडल्यावर नवीन आयुष्याला सुरुवात कर. सत्याला त्याचा संसार सुखाने करू दे आणि तू बी तुझा संसार सुखाने कर. नको ती कुरबुडी, ते हेवे दावे, ते सूड.
सुहास बरोबर लगीन कर आणि सुखाने संसार कर. आणखीन पापाचा घडा वाढवू नकस. हे बघ, आपल्या कर्माची फळं आपल्याला इथंच भोगावी लागतात. कळतंय ना तुला मला काय सांगायचंय ते? ऐकशील ना माझं बाय? तू काय निर्णय घेतलाय सुहास? मला इतर कुणापेक्षाही तुझं मत महत्वाचं आहे. पाहू, मी माझा निर्णय बदलणार नाहीये. इतर कुणाही मुळे मी माझं मत बदलणार नाही. माऊ, मधुराच्या जाण्याचं मला सुद्धा वाईट वाटतंय, पण याचा अर्थ असा होत नाही ना की मी सगळा दोष प्रियाला द्यायचा आणि प्रियाबरोबरचे माझे संबंध तोडून टाकायचे, नाही का? म्हणजे माऊ, मी प्रियाला यातून सोडवणार आहे, काहीही झालं तरी. माऊ, प्रिया निर्दोष आहे आणि हा माझा विश्वास आहे आणि मला तो खरा करून दाखवायचा आहे. तिचा गेलेला मान सन्मान मला तिला परत मिळवून द्यायचा आहे. आमची एंगेजमेंट झाली तेव्हा ज्या विश्वासाने तिने माझ्या हातात हात दिलाय ना, तो विश्वास मला साध्य करून दाखवायचा आहे. माऊ, तू माझ्यासोबत आहेस ना? मला माहितीये तुला हे सगळं तडकाफडकी ठरवणं फार कठीण जातंय ना. तुला दोन्ही बाजूंची रिलेशन सांभाळायची आहेत, त्यामुळे तुला निर्णय घेणं तसं कठीण जातंय. मला कळतंय. कोणी सांगितलं तुला? मी तुझ्या सोबत आहे नेहमी. मला सुद्धा खात्री आहे की प्रिया नक्कीच निर्दोष सुटेल. ती जाधव बोलत होती ते खरं तर नसेल ना? सत्यजित आलाच नाही तर? त्याला माझी काही पडलीच नसेल तर? मी आपली वेड्यासारखी त्याच्यावर आस लावून बसली, पण आता तो माझा विचार का करेल? आता आता माझं काय होईल? दादाचा पर्याय स्वीकारावा का? काय हरकत आहे? आधी इथनं बाहेर तर पडू, मग बघू पुढचं पुढे. अरे भवाने, तुझा डोळा फुटला की काय? हा, तुला नीट बघून चालता येत नाही? दिसत नाही तुला? तुझ्या बापाचा रस्ता वाटला की काय? सॉरी, मी चुकून लागला. मी मुद्दामून नाही केलं. सॉरी काय सॉरी? सॉरी काय सॉरी? आणि काय काय कालपासून बघते तुझी नाटकं लई चालली एकदम पोलीस स्टेशनमध्ये. हा, अगं लई मरत आलेत म्हणा हिला भेटाया. असं आहे भाई? काय काय छम्मक खाल्लो? हा, तू लईच पोचलेली चीज दिसतेस ग तू. हा, आणि ती जाधव बाई आपलं घरचं जेवण देतो म्हण तुला. आम्हाला नाही दिलं ते कधी का? तू स्पेशल आहे का या पोलीस स्टेशन मध्ये? हा, हे बोल की का? हे बघा, सोडा, मला जाऊ द्या. जास्त डोक्यात जाऊ नको का? लय शानी म्हणतेस काय का तू? हा, अरे छप्पन टिकले, तुला समजत नाही? आमच्या बरोबर हुशारी, आमच्यावर हुशारी करते. आमच्यावर हुशारी करते.
सत्या, मला बोलायचंय. मधुराचं ते झालं त्या दिवशी तू आणि प्रिया बाहेर भेटला होता हो. का? का भेटू नये? विचारलंय त्याचं उत्तर दे सत्या. तुम्ही भेटायला माझी अजिबात हरकत नाहीये, पण असा कुठला विषय होता जो तुम्ही घरात बोलू शकत नव्हता? घराबाहेर भेटायची गरज पडली तुम्हाला कारण प्रिया घरातून जाताना खोटं सांगून गेली होती. मैत्रिणीकडे जाते असं सांगितलं तिनं. जर प्रिया खोटं बोलली असेल तर त्याचा जाब प्रियाला विचार, मला नाही. बाहेर भेटलो कारण विषयच तसा होता. प्रियानं बोलता बोलता तिच्या होणाऱ्या नवऱ्याला असं सांगितलं होतं की सध्या आपल्या घरातल्या परिस्थितीचा तिला खूप त्रास होतो आणि तिच्या त्या होणाऱ्या नवऱ्यानं माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला जाब विचारला. त्याबद्दलच मला बोलायचं होतं प्रियाशी. ते मी घरात बोललो असतो तर मी पुन्हा तमाशे करतो असं झालं असतं आणि ऑफिसमध्ये या गोष्टी मला बोलायच्या नसतात. म्हणून आम्ही बाहेर भेटलो होतो. तुला काय वाटलंय? मी आणि प्रिया लपून छपून भेटतो, आम्ही फिरायला जातो, गप्पा मारतो किंवा आई मला हे माहित आहे की हल्ली तुला मी खूप चुकीचा वाटतो, माझी प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते. पण तुला जितका मी चुकीचा वाटतो तितका मी खरंच चुकीचा नाहीये. भाऊजी, भाऊजी, मधुरा गेल्याचं दुःख मला सुद्धा आहे. मधुरा माझी सुद्धा बहीणच होती. पण तुम्ही आता सावरा स्वतःला यातून. लवकरात लवकर या दुःखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. हे सांगताना मला सुद्धा सोपं जात नाहीये. त्यामुळे हे सगळं तुम्हाला किती जड जात असेल याची मला कल्पना आहे. पण असं दुःख कवटाळून बसलं तर त्याचा त्रास तुम्हालाच अधिक होईल, नाही का भाऊजी? आणि अजून एक बोलायचं होतं. मला माहिती आहे की हे बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये, पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही या सगळ्यामध्ये प्लीज प्रियाला दोषी मानू नका. प्रियाची खरंच यामध्ये काहीही चूक नाहीये. म्हणजे ती माझी होणारी बायको आहे म्हणून मी तिची बाजू घेतोय अशातला भाग नाहीये. ती जर खरंच दोषी असती ना भाऊजी, तर मी तिची कधीच बाजू घेतली नसती. हे सगळं जे काही झालं ते आपण आपलं दुर्दैव समजूया. पण तुम्ही प्लीज तिच्याबद्दलचं तुमचं मत खराब करून घेऊ नका. येतो भाऊजी. पृथ्वीराज काकांकडे पण जायचंय. प्रिया, सत्यजित, काय लागलं? काय झालं? कोणी मारलं तुला? तुला काय करायचंय? तुला आत्ता वेळ मिळाला मला भेटायला यायला? आत्ता आठवण आली माझी? काही बोलू नकोस. 1000 कारणं तयार असतील ना, पण आता खरं कारण काय ना ते मला कळलंय. माझी गरज संपलीये, हेच खरं कारण आहे. प्रिया तू काय बोलतेस? जरा जरा डोकं वापरत जा ना बोलताना. मलाच गप्प कर. याच्याशिवाय दुसरं येतं काय तुला? लोक म्हणतात ना तेच बरोबर आहे.
पुरुषांची जात हरामखोर असते. गरज संपली की ढुंकून सुद्धा बघणार नाही तुमच्याकडे. मीच मूर्खासारखी हात लावून बसले होते. सत्यजित आता येईल, मग येईल, त्याला माझी काळजी वाटत असेल, पण तो बसलाय बायकोचं सांत्वन करत आणि मुलीला अंगाई गात. डोळ्यातून 4 अश्रू सुद्धा पडतील याची सुद्धा शाश्वती वाटत नाही मला. बास, खूप झाला, बास. तुला काय वाटतं मी सकाळपासून बाहेर मजा मारत फिरत होतो? आणि असं जर तुला वाटत असेल ना प्रिया, तर गो टू हेल. कारण मी कुठे होतो आणि मी काय करत होतो हे तुला सांगायला मी बांधील नाही. मी नव्हतं सांगितलं तुला मधुराकडे जायला. तुझ्या मूर्खपणामुळे तू या सगळ्यात अडकलेस. आत्ताचं फ्रस्ट्रेशन माझ्यावर काढू नको. मूर्ख प्रिया, हा सगळा काय प्रकार आहे? काय नाही हो, दिवसभर काम करून दमलं, म्हटलं जरा झोप काढावी. त्याबद्दल नाही बोलत आहे मी. प्रियाला एवढं लागलंय कसं? काय झालंय? तुम्ही काय करत होतात? मिस्टर मुधोळकर, तुम्हाला काय म्हणायचंय हो? नाही म्हणजे मला तुमचा आवेग कळतोय, पण तुमचा मुद्दा काय तो कळत नाही, तो सांगा. प्रियाच्या चेहऱ्यावरच्या जखमा बघितल्यात ना तुम्ही? आणि वर तुम्ही मलाच प्रश्न विचारताय? खरं तर तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला हवीत. कूल डाऊन मिस्टर मुधोळकर. अहो शांत व्हा. मी तुमच्या ऑफिस मधला एम्प्लॉई नाही आणि हे तुमचं ऑफिसही नाही, पोलीस स्टेशन आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही त्यांना मारहाण केली? कसं आहे मिस्टर मुधोळकर, अहो 4 बायका एकत्र आल्या ना की एकमेकांच्या झिंज्या उपटणारच. त्यातून त्या सगळ्या निर्ढावलेल्या गुन्हेगार. त्यांच्यात काहीतरी वाद झाला असेल म्हणून हे सगळं घडलं. प्रिया गुन्हेगार नाहीये, ती फक्त आरोपी आहे. अहो त्या प्रिया मॅडम सती सावित्री असतील हो. मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाहीये, पण आता त्या सरकारी पाहुणचार घेत आहेत. मग इथे इतर कैदी बायकांबरोबर कसं वागायचं हे त्यांना कळत नाही, त्याला मी तरी काय करणार? हो, तर म्हणूनच त्या बायकांना त्यांच्यापासून वेगळं ठेवलंय. बघितलं ना तुम्ही? आता बोला. मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय. महागात पडेल, खूप महागात पडेल. एक मिनिट मिस्टर मुधोळकर. हे मला कसं आणि कितपत महागात पडेल ते माझं मी बघीन, पण सध्या हे तुम्हाला किती महागात पडतंय हे बघा जरा. मला कळते हो तुमची तळमळ, तुमची होणारी घुसमट, सगळं कळतंय मला. मुधोळकर, अहो आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला त्रास झाला की आपल्याला त्रास होणारच, म्हणजे एवढं कळतं मला. हो बघताय काय असे, मी खरं तेच सांगतोय. काही दिवसांपूर्वी तुम्ही आणि प्रिया मॅडमनी मूनलाईट हॉटेलमध्ये अख्खी रात्र काढलीत. आम आय राईट? आठवतंय का? आठवतंय काही त्या रात्रीबद्दल? नाही म्हणजे त्या रात्री काय काय घडलं हे मी तुम्हाला विचारणार नाहीये, कारण त्या हॉटेलच्या रूमचं इंटिरियर बघण्यासाठी तुम्ही अख्खी रात्र काढली नाहीत, एवढं समजतं मला. बरोबर ना मिस्टर मुधोळकर? आता खून झाल्यानंतर इतिहासातली बाकी मढी उकरून काढणं हे आमचं कर्तव्यच आहे मिस्टर मुधोळकर. आता हे मला कुठून आणि कसं कळलं हे तुम्ही मला विचारूही नका, कारण मी तुम्हाला ते सांगणारही नाही. हा, याच्यातला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की त्याच वेळी हॉस्पिटलमध्ये मिसेस मुधोळकरांची डिलिव्हरी होत होती. हो ना? काय गमतीशीर योगायोग आहे ना मिस्टर मुधोळकर? आता मला सांगा, हे सगळं मिसेस मुधोळकरांना माहिती आहे की नाही? नाही म्हणजे त्यांना माहित नसेल तर चूक आहे, आणि जर का हे सगळं त्यांना माहिती असेल तर त्यांच्या त्यागाला तोड नाही. हॅट्स ऑफ टू हर.